श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार प्रवृत्त करता असतात आणि या सकारात्मक विचारामुळेच आपल्याला उत्साह निर्माण होतो आणि या उत्साहाच्या बळावर आपण एखादे अशक्य वाटणारे कार्य सुद्धा पूर्ण करत असतो. जीवनात उत्साह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही. तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी करत असतो. कारण एका दृष्टिकोनातून पाहिले तर माणसाचे जीवन हे आशा आकांक्षेवर अवलंबून आहे. जीवनात आशा असणे खूप महत्वाचे आहे. कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजे आयुष्य होय. एका देशात एक फार मोठा धार्मिक मठ होता. त्या मठाचे प्रमुख धर्मगुरू अतिशय वयोवृद्ध झाले होते. पण हे जग आपण लवकरच सोडून जाणार याची त्यांना कल्पना आली. म्हणून त्यांनी त्या मठासाठी उत्तराधिकारी नेमायचे ठरवलं होतं. पूर्ण वैराग्य ज्याने अंगी बांधलं आहे अशा शिष्यांकडे मठाची कामगिरी सोपवायची असं त्यांच्या मनात होतं. पण असा शिष्य शोधायचा कसा? म्हणून धर्मगुरूंनी त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांना बोलावलं. यातून त्यांना एकाची निवड करायची होती. त्यांनी त्या शिष्यासमोर एक नकाशा ठेवला. त्या नकाशावर शेकडो किलोमीटरचा एक रस्ता दाखवलेला होता. धर्मगुरूंनी त्या 4 शिष्यांना एक आट टाकली. नकाशात दाखवलेल्या त्या रस्त्यानं जायचंय, शेवटच्या मुक्कामापर्यंत पोचायचंय आणि ज्या रस्त्याने तेथे पोचलात त्या रस्त्यानंच या मठात परत यायचं. जो या मठात आधी पोचेल तोच या मठाचा पुढचा मठाधिपती होईल. त्या 4ही शिष्यांना हा प्रकार मोठा विचित्र वाटला. कारण त्यांना तो रस्ता माहीत होता. तरीही ते 4घे शिष्य प्रवासाला निघाले. जवळपास 200 किलोमीटर प्रवास आटोपल्यावर त्यांना एका राजाचा दरबार लागला. त्या 4 वैरागी साधूंना पाहून राजानं त्यांना दरबारात येण्याचं निमंत्रण दिलं. निमंत्रणानुसार ते 4घेही राजाच्या दरबारात आले. तिथे त्यांनी त्यांची विद्वत्ता दाखवली. राजा त्यांच्यावर संतुष्ट झाला. तो त्यांना म्हणाला की मला आपल्यासारख्या विद्वान राजपुरोहिताची गरज आहे. आपल्यापैकी एखादा माझ्या राज्यात थांबलास तर मी धन्य होईल. त्या 4घांपैकी एकाला वाटलं, राजाचा पुरोहित म्हणजे केवढा मान सन्मान. त्या मठाधीपेक्षा इथं बरं आहे. म्हणून त्यातील एकानं राजाला होकार दिला. उरलेले 3 पुढे त्याच रस्त्याने निघाले. 400-450 किलोमीटर अंतर चालल्यावर ते थकले. थकवा घालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात ते 3घे थांबले. त्या घरात एक वृद्ध स्त्री होती. त्या तेजस्वी तरुणांना पाहून ती चकित झाली. ती त्यांना म्हणाली, मी एक वृद्ध विधवा एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते. शिवाय गावाबाहेर माझी शेकडो एकर सुपीक जमीन आहे. ती बघणार कुणीही नाही. तुमच्या 3घांपैकी एखादं थांबलं तर फार बरं होईल. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मला वृद्धेला आधार मिळेल. माझ्या मृत्यूनंतर एवढ्या मोठ्या संपत्तीला मला वारसही मिळेल. त्या 3घांपैकी एकाला वाटलं,
ही म्हातारी फार काळ काही टिकणार नाही. एवढी मोठी संपत्ती कुणा दुसऱ्याच्या हाती लागण्यापेक्षा आपल्यासारख्या ज्ञानी माणसाच्या हाती लागणं अयोग्य. यथावकाश आपण येथेच मठ उभारू, म्हणजे आपल्या आध्यात्मिक साधनेतही खंड पडणार नाही. त्यानंतर त्यातील एकानं त्या उर्द्याला होकार दिला. उरलेले दोघे पुढे चालू लागले. 200 किलोमीटरच्या आसपास अंतर चालून गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी ते दोघे एका घराजवळ थांबले. एका सुंदर तरुणीनं त्या दोघांना पाणी दिलं. त्या तरुणीच्या पित्यानं त्या दोघांना आणि त्या दोघा तेजपुंज तरुणांना पाहिलं. त्याला मनोमन वाटलं, आपल्या मुलीसाठी असाच तेजपुंज वर मिळाला तर. पण दोघांच्या अंगावरची जी संन्याशी वस्त्र पाहून त्यांना तसं सरळ विचारण्याची हिंमत होईना. म्हणून त्यांना आडवळणानं विचारलं, तुमच्यासारखा एखादा तेजस्वी तरुण तुमच्या बघण्यात असेल तर माझ्या मुलीसाठी सांगा. त्या दोघांपैकी एकाच्या मनात ती तरुणी आधीच ठसली होती. म्हणून तो म्हणाला, मी संन्यासाची वस्त्र टाकायला तयार आहे. त्या तरुणीच्या पित्याला आणि तिलाही खूप आनंद झाला. उरलेला एकटाच त्या रस्त्याने पुढे निघाला. वाटेत अनेक प्रलोभनांनी त्याला खुणावलं, परंतु तो कोणत्याच मोहात अडकला नाही. त्याच्या समोर फक्त होता त्या वयोवृद्ध गुरु आणि मठ. ते एका ध्येयाने झपाटलेला तो तरुण शिष्य शेवटी मठात परत पोहोचला. मठाधिपती अंतिम घटका मोजत होते. परत आलेल्या त्या शिष्याला पाहून त्यांनी स्नेहभावाने पाहिलं. स्वतःच्या गळ्यातली माळ काढून त्याच्या गळ्यात टाकली. सर्वांनी नवीन मठाधिपतीचा जय जयकार केला. मठात परत पोचूच या निर्धाराने आणि आत्मविश्वासाने ते चौघे शिष्य निघाले होते. परंतु परत पोचला मात्र एकच. रस्ता साधा सोपा आणि सरळ होता, पण त्या रस्त्याने तात्पुरते मुकाम अवघड होते. खुणविणारे होते, मोहात पाडणारे, तात्पुरता आनंद देणारे होते. त्यातील तिघे मोहाला बळी पडले. कालांतराने त्यात संपूनही गेले. आपल्याही आयुष्याचं बहुतांश असंच असतं. आपण मोठाली स्वप्ने पाहतोय, ध्येय ठरवतोय, उद्दिष्ट निश्चित करतोय, त्या दिशेने व त्या रस्त्याने वाटचालही सुरू करतो. परंतु या वाटचालीमध्ये कुठेतरी थोडंफार स्यर्थ दिसतंय असं काही नाही. मोहाचे सुखाचे प्रसंग घटनाही खुणावतात. आयुष्यात खूप उद्दिष्ट ध्येय विसरून आपण तेथेच थांबतो, विसावतो, मुकामही ठोकतो. पण त्यातला आवेग, जोश, उन्माद ओसरला, कमी झाला की वाटतं हा भुलभुलैया. न फसता न अडकता पुढे गेलो असतो, चालत राहिलो असतो तर अधिक पुढे गेलो असतो. सध्या परिस्थिती आहे त्यापेक्षा खूप काही करता आलं असतं, मिळवता आलं असतं. पण जेव्हा हे उमजतं, समजतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. स्वतःमध्ये असलेली ऊर्जा संपलेली असते. पुढे जाण्याचं बळही संपलेलं असतं. जेथे थांबलेला असतो त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या, ते पास इतके घट्ट असतात की सोडून म्हणतात ते सुटत नाहीत. आयुष्य पथावरील प्रलोभनाचे पास आयुष्यातील प्रगती विकास रोखून धरतात. हे वेळोवेळी समजायला हवे. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामी म्हणतात,
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.